बांधकाम कामगार योजना आणि त्यामध्येच स्कॉलरशिप योजनामध्ये होत असणारे एजंट लोकांचे घपले हे संपूर्ण पाहून आता आपल्या महाराष्ट्र सरकारने प्रत्येक कामगाराची या ठिकाणी त्यांनी हाक ऐकलेली आहे आणि कामगारांचे जे काही नवीन प्रश्न आहेत ते प्रश्न आता सोडवण्याचं जे काही काम आहे हे संपूर्ण काम आता आपलं महाराष्ट्र सरकार करणार आहे. आणि बांधकाम कामगारांना कसा त्यांनी भरलेला क्लेम लवकरात लवकर त्यांना पास होऊन मिळेल याच्याबद्दल ते आता या ठिकाणी लक्ष देणार आहेत आणि खूप साऱ्या बांधकाम कामगारांचे प्रश्न या ठिकाणी सोडवले गेलेले आहेत. आणि त्या संदर्भातीलच काही माहिती जी आहे ती आपल्या हाती लागलेली आहे. ती संपूर्ण माहिती आज तुम्हाला दाखवली जाणार आहे. त्यासाठी आत्ताच व्हिडिओला लाईक करून द्या आणि लगे हा चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्या. तर या ठिकाणी आपल्याला माहितीमध्ये काय पाहायला मिळतंय की 1 ऑगस्ट 2025 म्हणजेच आता जुलै 2025 हा महिना संपलेला आहे आणि या महिन्यातही काही कामगारांना लाभ मिळालेला नाही. पण ऑगस्ट महिन्यामध्ये कामगारांना लाभ मिळेल अशी माझी तरी शक्यता आहे. आणि 1 ऑगस्ट 2025 पासून बांधकाम क्षेत्रातील महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत एक मोठी घोषणा करण्यात येणार आहे. आता प्रत्येकाला प्रश्न पडला असेल की ही जी काही घोषणा आहे, ही जी करण्यात येणारी घोषणा आहे, यामध्ये खरंच कामगारांचा फायदा होणार आहे का? किंवा या महिन्यात देखील किंवा या घोषणेमध्ये देखील पुन्हा कामगारांचा टाइमपास केला जाईल असं काहीही नाहीये. या महिन्यामध्ये मला तरी वाटतंय की बांधकाम कामगारांसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाने सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी घोषणा जाहीर केलेली आहे. ज्यामध्ये त्यांनी तुमचं जे काही रिन्युअल असेल तर रिन्युअलबद्दल माहिती दिलेली आहे. त्याच प्रकारे तुमचा स्कॉलरशिपचा अर्ज असेल त्या संदर्भातील माहिती दिलेली आहे. या पैकी दोनही माहिती आपल्याला या अर्जामध्ये किंवा हे जे काही तुमच्या समोर प्रस्थापित झालेला छावा लेख आहे यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि यामध्येच ही जी 1 ऑगस्ट 2025 ची तारीख आहे ही देखील खूप महत्त्वाची तारीख आहे. आता तुम्हालाच प्रश्न पडलेला असेल की 1 ऑगस्ट 2025 ही तारीख कशामुळे महत्त्वाची आहे, तर तुम्ही विचार करा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा की 1 ऑगस्ट 2025 ही कशासाठी महत्त्वाची तारीख आहे. आणि जर तुम्हाला माहिती नसेल तर पुढच्या व्हिडिओमध्ये समजून सांगितलं जाईल. पण ज्यांना माहिती असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की या महिन्यामध्ये काय महत्त्वाचं आहे आपल्या या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत कामगारांना जे काही लाभ दिले जातात त्या संदर्भातीलच हा जो काही तो मुद्दा आपल्या समोर आलेला आहे. आता या ठिकाणी 1 ऑगस्ट 2025 या ठिकाणी त्यांनी जो काही या ठिकाणी निर्णय घेतलाय, या निर्णयामध्ये बांधकाम कामगार स्कॉलरशिप म्हणजे तुम्ही जी काही बांधकाम कामगारांचा मुलगा मुलगी हे जे काही शिष्यवृत्ती घेत आहेत दरवर्षीप्रमाणे त्यांची जी इयत्ता असेल त्या इयत्तेसाठी वेगवेगळ्या स्वरूपात महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून एक हातभार म्हणू शकता किंवा त्यांच्या उच्च शिक्षणासाठी मदत केली जात असते आणि त्या मदतीसाठीच या ठिकाणी स्कॉलरशिप त्यांना दिली जात असते. आणि जी काही त्यांची शिष्यवृत्ती आहे ही फक्त एक नवीन नियमानुसार 2025 मध्ये कामगार जो असेल किंवा जो विद्यार्थी असेल किंवा विद्यार्थिनी असेल तिचे आई किंवा या ठिकाणी वडील कामगार असायला असावेत. त्या व्यतिरिक्त मामा, काका, आजी, आजोबा कोणीही कामगार असेल किंवा त्यांचं कार्ड असेल तर लाभ दिला जाणार नाही. फक्त आई आणि वडील हे जर कामगार असेल तर त्या विद्यार्थ्याला बांधकाम कामगार स्कॉलरशिपचा लाभ मिळणार आहे. आणि या संदर्भात चर्चा करण्यात आली होती या निर्णयामध्ये की 2025 मध्ये ही जी तुमची बांधकाम कामगार योजना आहे या योजनेची वाटचाल कशी असणार आहे. म्हणजेच 2025 पैकी ही जी काही योजना आहे या योजनेचं जे मॉनिटायझेशन आहे ते मॉनिटायझेशन कसं राहणार आहे किंवा जे काही स्वीकृत विकृत आहे हे कसं चालणार आहे त्या संदर्भातील माहिती आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याच प्रकारे यावर्षी जास्तीत जास्त कामगारांना स्कॉलरशिप योजनेअंतर्गत कसा लाभ देता येईल याचे धोरण बांधले जाणार आहे. आणि या संदर्भात प्रत्येक बांधकाम कामगारांना मोठा दिलासा आणि मोठा फायदा होईल याकडेच लक्ष दिलं जाणार आहे. आणि महाराष्ट्र सरकारने हे देखील सांगितलं आहे जर कामगारांनी सांगितल्याप्रमाणे पात्रता व निकष पूर्ण केले तर त्यांनी भरलेला नूतनीकरण व वेगवेगळ्या प्रकारचे जे काही अर्ज आहे ते संपूर्ण अर्ज लवकरात लवकर या ठिकाणी पास होणार आहेत. पण पास होण्यासाठी पण तुम्हाला एक क्रायटेरिया आहे, तो क्रायटेरिया पूर्ण करावा लागणार आहे.
आता तो क्रायटेरिया कोणता आहे? मंजूर तुमचा जो काही अर्ज असणार आहे, त्या अर्जाला मंजूर करून त्याचा लाभ नोंदीत बांधकाम कामगारांच्या बँक खात्यावरती कुठलीही अडचण न येता पाठवला जाईल, याची नोंद घ्यावी लागणार आहे. पण या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या या ठिकाणी नियम, अटी व नवीन आलेली पात्रता देखील पूर्ण करावा लागणार आहे. तेव्हाच तुम्हाला या 1 ऑगस्ट 2025च्या नवीन अपडेटचा फायदा होणार आहे. आणि त्यावरती जर तुम्हाला सेपरेट व्हिडिओ पाहायचा असेल, की नवीन आलेली जी काही माहिती आहे, ती माहिती काय आहे, नवीन आलेली पात्रता काय आहे, नियम काय आहेत, अटी काय आहेत, हे संपूर्ण जाणून घ्यायचं असेल, तर नक्कीच यानंतर म्हणजेच दुसऱ्या दिवशी एक व्हिडिओ अपलोड केला जाईल. त्यावरती संपूर्ण माहिती समजून दिली जाईल. पण जर तुम्ही अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या, की जेणेकरून पुढचा जो व्हिडिओ येईल तो सगळ्यात आधी तुम्हाला पाहायला मिळेल. तर भेटूया पुढच्या त्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.